सुरुवात करतो. नाना काय सांगाल एकंदरीत अण्णासाहेब पाटील महामंडळाचं जे आहे जातं काठी लावल्याचा आरोप केला गेला आहे विधिमंडळात. या संदर्भानं प्रश्न विचारणार असं देखील म्हटलंय. नेमकी आपली काय भूमिका आहे मराठा महासंघ म्हणून? 100% बरोबर आहे. कारण काय झालं की म्हणजे जे कर्जदार लाभार्थी आहेत, लाभार्थींना म्हणजे रिफंड मिळण्याच्या दृष्टिकोनातून सुधारणा आणि नवीन कर्जदारांना जाचकाठी कमी कराव्या यासाठी कार्यप्रणाली करण्यासाठी 3 महिने कर्ज पुरवठा बंद होता. त्यानंतर इतक्या जाचकाठी लावल्या की उत्पन्नावर दाखवलं की ज्याचं 5 लाख आहे त्याला 10 लाख रुपये मिळणार, ज्याचं 6 लाख रुपये आहे 7 लाख रुपये त्याला 15 लाख रुपये मिळणार. मग जर 7 लाख रुपये उत्पन्न असलेला कर्ज कसा काय घेऊ शकतोय आर्थिक दुर्बल घटकातलं? आणि म्हणजे बँका द्यायला तयार आहेत मराठा समाजाला. कारण काय झालं की अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाची कर्ज वसुली 100% असल्यामुळं बँका एका बाजूला तयार आहेत. ज्यावेळेला अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाची सक्षमता 3-4 वर्षापूर्वी चालू झाली त्यावेळी एक कर्ज मिळत नव्हतं. इतर महामंडळाचा अनुभव लक्षात घेता त्यावेळी आम्हाला आंदोलन करायला लागली आणि आता बँका द्यायला तयार झालेत. अशा वेळेला इतक्या जाचकाठी लावले की त्याला कर्ज मिळू नये. म्हणजे एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी 5 लाख आम्ही लाभार्थी किंवा उद्योजक बनवणार मराठा समाज असं घोषणा केली होती. आणि कधी केली होती तर 1.5 लाख जेव्हा उद्योजक झाले त्यावेळी अध्यक्ष नरेंद्र पाटील महामंडळाचे त्यांच्या उपस्थितीत सांगितलं होतं. पण गेल्या 7-8 महिन्यामध्ये इतक्या कमी प्रमाणात कर्ज दिलेलं आहे की म्हणजे लाभार्थी वाढवायचेत का नाही काय मुद्दाम चाललंय अशा पद्धतीचा एक समाजात संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणजे कारण त्या लाभार्थी कमी करण्यासाठीचा कुठील डाव असा आपला आरोप आहे? बरोबर आहे की पण लाभार्थीच कमी करून जर एका बाजूला आपण तरुणांना उद्योजक म्हणा हे म्हणा अशा पद्धतीनं राज्य शासनाचं धोरण असताना दुसऱ्या बाजूला जर अशा जाचकाठी लावून उत्पन्न नसलेलं उत्पन्न दाखवायला लावून किंवा त्याची काय होतं माहिती आहे की 70-80 हजारपेक्षा जास्त उत्पन्न गेलं का नाही काय तुम्ही तुमच्या ह्याच्यात घ्या 80 का 90 हजार मला नेमकं माहिती तर 80 हजारच्या पुढे जर गेलं तर उद्योजक व्हायच्या आधी त्याच्या शासनाच्या सगळ्या योजना जातात. तर एखादं गरीब कुटुंब आहे दारिद्र्य रेषेखालील काय तर त्याला शासनाची योजना कसं असते की 90 हजारच्या आतलं उत्पन्न असलं की या शासनाच्या सगळ्या योजना मिळत असतात. बरोबर. मग त्याचं उत्पन्न 90 हजारच्या आत असताना त्याला जर बँक कर्ज द्यायला तयार असेल तर त्याला 5 लाख 10 लाख पाहिजे असेल तर 5 लाखाचा उत्पन्न दाखला दे. म्हणजे खोटा दाखला जर कशाबद्दल घ्यायचं आणि उद्योजक व्हायच्या आधी त्याच्या या सगळ्या सेवा सवलती जातात ना. लक्षात आलं मी काय म्हणतोय ते? बरोबर. म्हणजे दोन्ही 3 कैची ठेवलं म्हणजे कसं झालंय तर सेवा त्याच्या मिळणार नाहीत अशा अँगल नाही म्हणजे त्याला एका बाजूला खोटं पण करायला लावलंय. त्यामुळे असं झालं की मराठा समाजात प्रचंड आता सध्या का नाही राग आहे आता उत्पन्न व्हायला आलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला जवळजवळ आमच्याकडे आता 7-8 महिने झाले की नाही रिफंडच मिळालेला आहे. म्हणजे उद्योजक म्हणजे कसं आहे ज्यांची प्रकरण मंजूर आहेत त्यांना पण पैसे मिळत नसतील लाभार्थ्यांना ते मिळणार झाले ना रिफंड परतावा व्याज परतावा म्हणायचा. जर असं मिळत नसेल तर एकंदरीत अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाचा कारभार हा बेभरवशाचा झालेला आहे थोडक्यात बस. एकंदरीत या पुढची काय भूमिका असणार आहे काय आपण निवेदन देणार? आता आहे बघा आम्ही लवकरच या संदर्भातलं निवेदन देणार आहे काय. आणि आमच्या म्हणजे कार्यकर्त्यांना असं म्हणणं आहे की जर हे करत नसतील काय तर आम्ही आता परवाच आमच्या मराठा महासंघाच्या वतीने निवेदन वगैरे दिलेलं आहे बघा. काय निवेदन दिले लवकरात लवकर काय निधी द्यावा वगैरे काय. निधी देणे गरजच आहे ना. निधीचे काय झालंय बँकाच द्यायला तयार आहेत कर्ज. एका बाजूला बँका तयार आहेत रिफंड आहे म्हणजे एका बाजूला बँका त्याच्या म्हणजे हे कर्ज देत असताना स्थावर मिळकत हे घेतली जाते तारण घेतली जाते. बरोबर. मग एका बाजूला तारण घ्यायचं दुसऱ्या बाजूला चुकीच्या पद्धतीची कार्यप्रणाली जोडायची म्हणजे हा शुद्ध मराठा समाजातल्या तरुणांच्यावर अन्याय आहे. ओके. या संदर्भात विधिमंडळात काय आपण आवाज उठवायला लावणार आहात तसे काय जोडणार? मग 100% आता आम्ही काय करणार या संदर्भात आम्ही आता लगेच तातडीनं पण त्याच्यावर मराठा समाजाचं आता जी आम्ही हे केले ना काय आता आमची जी मेळा वगैरे आहेत आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो आलोय ना या संदर्भातला काय.
बरं ओके, ठीक आहे. ओके नाना, धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.